काय मग मित्रांनो, वाटत नाही हुबेहूब एकदम दयानायक यांच्यासारखे, परंतु हे दयानायक नाही आहेत तर आहेत माझे साडू नितीन धाग, जे की हुबेहूब अगदी त्यांच्यासारखे दिसतं. तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत प्रसिद्ध आणि प्राचीन माणकेश्वर टेम्पलला. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित असून इथली शांतता आणि वास्तुकला मनमोहन टाकते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताच एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. सभोवतालचं वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. या मंदिराचे प्राचीन दगडी बांधणी आणि कोरीवकाम खूप सुंदर आहे. इतिहास आणि संस्कृतीचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मंदिर. जुनं आहे सगळं ना, ते पुरातन काही वस्तू आहेत थोडेफार. झाड आहे, कसलं झाड आहे उमरच, हे आता फुल दाखवलं तुला, नागपरमी फुल. नागपरमी फुल वरपर्यंत लागलेलं नाग, बेलाचं फळ म्हणतात ना. हा हा, ते अशा प्रकारचं फुल, त्याला हे असं काहीतरी गोड. इथल्या स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर अनेक वर्षांपासून श्रद्धेचं केंद्र आहे. महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सुद्धा गावातकरांपासून समाधान करून जागोजागी कुत्रे दिसतात, त्यामुळे ते खायला घालू नका. आता आपण भगवान महादेवांचं दर्शन घेऊया. इथे येणारे भाविक मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवतात. तर मित्रांनो, हा होता माणकेश्वर टेम्पलचा सुंदर प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणासोबत. हर हर महादेव. पाठीच यायला लागेल तर पुढेच जातोय तू. जय हनुमान ज्ञान गुण सागर नाम. बरं वाटतं बाबा. हा, खरंच.